आता नवीन चॅप्टर आहे राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे. राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे म्हणजे काय असणार? डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसीज. त्याला काय म्हणतो? DPSP. हे आपण कोणाकडून घेतलेले? आयरिशकडून घेतलेले आहे. ठीक आहे. मूलभूत हक्क USA कडून घेतलेले आहे. राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे आयरिशकडून घेतलेली आहे. आणि मूलभूत कर्तव्य ही आपण कोणाकडून घेतलेली आहे? रशियाकडून घेतलेली आहे. आता राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे भाग 4 मध्ये येतात. कलम 36 ते कलम 51 पर्यंत मार्गदर्शक तत्वांचं हे दिलेलं आहे. आता याचा इतिहास जर म्हटलं, मार्गदर्शक तत्वे कुठून आली, तर काय होतं? 1928च्या नेहरू अहवालामध्ये भारतासाठी स्वराज्य घटनेची तरतूद होती. ठीक आहे. त्यामध्ये काही मूलभूत हक्क समाविष्ट करण्यात आले होते, म्हणजे प्राथमिक शिक्षणाचा हक्क वगैरे वगैरे असं. त्याच्यानंतर मूलभूत हक्कांचे 2 स्पष्ट गटांत विभाजन करण्यात आले. एक न्यायप्रविष्ट असणार, एक गैर न्यायप्रविष्ट असणार. आता राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे काय आहे? गैर न्यायप्रविष्ट आहे. न्यायप्रविष्ट म्हणजे मूलभूत हक्क येतो आणि गैर न्यायप्रविष्ट म्हणजे राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे. आता आपल्याला माहिती आहे, सर B.N. राव संविधान सभेचे काय होते? कायदेशीर घटनात्मक सल्लागार होते. त्यांनी असा सल्ला दिला की वैयक्तिक हक्क 2 गटात विभागण्यात यावे. जे आपले वैयक्तिक हक्क आहे ते 2 गटात. त्यांच्या मते न्यायप्रविष्ट असलेले एक असणार म्हणजे जे न्यायालयाद्वारे बजावता येतील, म्हणजे जे न्यायप्रविष्ट नसतील, म्हणजे जे न्यायालयाद्वारे बजावता येतील म्हणजे न्यायप्रविष्ट, आणि जे न्यायप्रविष्ट नसतील. म्हणजे सर B.N. राव यांनी काय सांगितलं? सल्लागार समितीचे कायदेशीर घटनात्मक सल्लागार होते. त्यांनी सांगितलं की वैयक्तिक हक्क आहे ते 2 गटात, एक तर न्यायप्रविष्ट ठेवायचे आणि एक गैर न्यायप्रविष्ट ठेवायचे. त्यांच्या मते न्यायप्रविष्ट नसलेले हक्क हे राजसंस्थेसाठी नैतिक तत्वे म्हणून कार्य करतील. आता ऑब्व्हियसली जे गैर न्यायप्रविष्ट आहे ते कोणासाठी काम करतील? राज्यसंस्थेसाठी नैतिक तत्वे म्हणून काम करतील ते. ठीक आहे. त्यामुळे भारताच्या घटनेत भाग 3 मध्ये न्यायप्रविष्ट मूलभूत हक्क, तर भाग 4 मध्ये गैर न्यायप्रविष्ट मार्गदर्शक तत्वे समाविष्ट केलेली आहे. घटनाकर्त्यांनी मार्गदर्शक तत्वे 1937च्या आयरिश घटनेवरून घेतलेली. आता आयरिश घटनेवरून घेतलं आहे. आयरिश घटनेत ती स्पॅनिश घटनेवरून घेण्यात आली होती. म्हणजे आयरिशनं पण कोणाकडून घेतली? स्पॅनिशकडून घेतली, आपण आयरिशकडून घेतली, अशी सायकल आहे. त्याच्यानंतर हे झालं इतिहास. त्याच्यानंतर बघतो आपण मार्गदर्शक तत्वांची वैशिष्ट्ये. आता वैशिष्ट्य काय? ज्यावेळी आता आपण काय केलं, 1935च्या कायद्यानुसार ही जी मार्गदर्शक तत्वे होती ती तिथं काय होती? सूचनांची साधने. म्हणजे तेव्हाचे गव्हर्नर जनरल जे होते किंवा प्रांतिक गव्हर्नर जे होते ते काय करायचे? सूचना द्यायचे. तर ते भारताच्या घटनेमध्ये काय? त्याला मार्गदर्शक तत्वे. आता ही मार्गदर्शक तत्वे देशात आर्थिक आणि सामाजिक लोकशाही प्रस्थापित करतात. आर्थिक आणि सामाजिक, राजकीय नाही. आपण जे बघितलं, आपण रशियाकडून घेतलेलं होतं काय? सामाजिक आर्थिक आणि राजकीय आदर्श. ठीक आहे. तर त्याच्यापैकी मार्गदर्शक तत्वे फक्त देशात आर्थिक व सामाजिक लोकशाही प्रस्थापित करतात. ठीक आहे. ही तत्वे पोलीस राज्याच्या जागी कल्याणकारी राज्य या संकल्पना मूर्त स्वरूप देतात. म्हणजे पोलीस राज्याच्या ऐवजी कल्याणकारी राज्य. आणि मार्गदर्शक तत्वे ही काय आहे? न्यायप्रविष्ट नाही. आता हे झाल्याच्या नंतर जसं मूलभूत हक्क आहे, मार्गदर्शक तत्वे आणि कर्तव्य यांच्या तिघांचा आपण काय करणार आहे? डिफरन्स शेवटीला बघणार आहे. तत्पूर्वी आपण काय करू? आता कलमनुसार सगळं बघून घेऊ. आता कलम 36 पासून स्टार्ट होतं, कारण आपण भाग 1, भाग 1, भाग 2, भाग 3 बघितलं. त्याच्या कलमानुसार बघत आलो. कलम 36 ते कलम 51 पर्यंत काय असणार आहे? राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे. कलम 36 मध्ये काय दिलेले? व्याख्या. जशी व्याख्या कलम 12 मध्ये दिलेली होती मूलभूत हक्कामध्ये, तीच व्याख्या इथंच दिलेली आहे. ठीक आहे. म्हणजे राज्यसंस्थाच्या व्याख्या. राज्यसंस्थामध्ये न्यायमंडळ येत नाही. त्या व्यतिरिक्त सर्व इथं होतं, म्हणजे केंद्र, राज्य म्हणजे कार्यकारी आणि कायदेमंडळ, कार्यकारी आणि कायदेमंडळ केंद्र आणि राज्यासाठी. त्या व्यतिरिक्त ज्या ऑथॉरिटीज येतात त्या ऑथॉरिटीज येतात. त्याच्यामध्ये काही ऑथॉरिटीज आहेत जसं BCCI किंवा NCERT, ह्या आहे ना या ऑथॉरिटीमध्ये येत नाही. ठीक आहे. म्हणजे राज्यसंस्थेच्या त्यांच्या व्याख्यामध्ये येत नाही. ठीक आहे. बाकी स्थानिक स्वराज्य संस्था यासुद्धा त्याच्यामध्ये राज्यसंस्थेच्या व्याख्यामध्ये येतात. ठीक आहे. म्हणजे कलम 36 व्याख्या. कलम 37 म्हणजे या भागात असलेली तत्वे लागू करणे. म्हणजे भाग 4 मध्ये मार्गदर्शक तत्वे न्यायालयाकरवी न्यायप्रविष्ट नसतील. म्हणजे त्याचं म्हणणे की न्यायप्रविष्ट नाही आहे तरीसुद्धा ही तत्वे देशाच्या शासन व्यवहाराच्या दृष्टीने काय मूलभूत आहे. आता ते ऑब्व्हियसली न्यायप्रविष्ट जरी नसली पण मग ती देशाच्या व्यवहारासाठी महत्त्वाची आहे. ठीक आहे.
आता या वर्गीकरण चार भागात केले जातं. एक सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि आंतरराष्ट्रीय. मार्गदर्शक तत्वे 4 भागात. आता आपल्याला विचारू शकते की मार्गदर्शक तत्वे किती भागात डिस्ट्रीब्यूट केले जातात? सामाजिक, आर्थिक, राजकीय, आंतरराष्ट्रीय. सामाजिक, आर्थिक, राजकीय, आंतरराष्ट्रीय. सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि आंतरराष्ट्रीय अशा 4 भागात त्याची काय केले जाते? भाग केले जाते. कलम 36 व्याख्या होती. कलम 37 म्हणजे या भागात लागू असलेली तत्वे लागू करणे, जसं म्हणजे की न्यायप्रविष्ट नाही पण म्हणून मूलभूत आहे. कलम 37. कलम 38 मध्ये काय आहे? राज्याने लोककल्याणाच्या संवर्धनासाठी समाजव्यवस्था प्रस्थापित करणे. आता या वाक्यातच दिलेलं आहे. त्याच्यापैकी याच्यामध्ये 2 कलम आहे, 2 प्रोव्हिजन याच्यामध्ये कलम 38 मध्ये. कलम 38 2 त्याच्यामध्ये काय आहे? पहिलं काय आहे की राज्याने काय करायचं? सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्यायाद्वारे राष्ट्रीय जीवनाच्या सर्व घटकांमध्ये प्रेरणा निर्माण करील अशी समाजव्यवस्था प्रस्थापित निर्माण करायची, तिला जतन करून लोककल्याणाचे संवर्धन करण्यासाठी प्रयत्न राहील. म्हणजे कलम 38 मध्ये पहिला पाठ काय? समाजव्यवस्था प्रस्थापित करायची, त्याचे जतन करायचे आणि लोककल्याणाचे संवर्धन करायचे. ठीक आहे. कलम 38 मध्ये 1 आणि 2 काय आहे? राज्य हे उत्पन्न विषमता किमान पातळीवर आणण्याचा प्रयत्न करील. त्याचा दर्जा, सुविधा, संधी या बाबतीत असलेली विषमता नाहीशी करण्यासाठी प्रयत्न करेल. आता लोककल्याण जर म्हटलं तर विषमता कमी व्हायला पाहिजे. त्याच्यानंतर समाजव्यवस्था किंवा लोककल्याण त्यांचे संवर्धन हे व्हायला पाहिजे. म्हणजे ह्या 2 गोष्टी म्हणजे लोककल्याणाच्या रिलेटेड आहे, बरोबर. विषमता म्हणजे किमान पातळीवर आणायचा, हे 2 मध्ये आहे. ठीक आहे. कलम 38 मध्ये 2. त्याच्यानंतर कलम 39. कलम 39 मध्ये असं दिलं आहे, राज्याने अनुसरावयाच्या धोरणाची विशिष्ट तत्वे. म्हणजे राज्य हे विशेषतः पुढील गोष्टी साध्य करण्यासाठी आपले धोरण आखतील. म्हणजे धोरणाची विशिष्ट तत्वे दिलेली आहे. आता याच्यामध्ये जवळजवळ 6 तत्वे दिलेली आहे. म्हणजे 6 गोष्टी राज्याला काय करणं आहे, त्या काय करायच्या? धोरणं आखायचे. 39 मध्ये 6 धोरणं आखायचे. त्याच्यामध्ये पहिलं काय दिलं आहे? स्त्री पुरुष नागरिकांना उपजीविकेचे पुरेसे साधन मिळवण्याचा हक्क सारखाच असावा. म्हणजे आता स्त्री आणि पुरुष आहे, दोघांना त्यांचं उपजीविकेचं साधन जे पाहिजे ते मिळवण्याचा सारखाच हक्क पाहिजे. ए मध्ये दिलेलं आहे. बी मध्ये दिलं आहे की भौतिक साधन संपत्तीची मालकी व नियंत्रण याची विभागणी सामूहिक हिताला सर्वाधिक उपकारक होईल अशा रीतीने व्हावी. म्हणजे बी मध्ये काय दिलं आहे? भौतिक साधन संपत्ती व मालकी व नियंत्रण याची विभागणी सामूहिक हिताला सर्वाधिक उपकारक होईल अशी रीतीने व्हावी. सी मध्ये काय दिलं आहे? आर्थिक व्यवस्थेच्या राबवणुकीमुळे सामूहिक हितास बाधक होईल अशा संपत्ती व उत्पादन साधने यांचे केंद्रीकरण होऊ नये. म्हणजे सी मध्ये काय दिलेलं आहे? संपत्ती व उत्पादन साधने यांचे केंद्रीकरण होऊ नये. संपत्ती व उत्पादन साधने यांचे केंद्रीकरण होऊ नये. त्याच्यानंतर डी मध्ये काय दिलं आहे? पुरुष व स्त्रिया या दोघांनाही समान कामाबद्दल समान वेतन मिळावे. ठीक आहे. ए मध्ये काय होतं? दोघांना, स्त्री पुरुषांना दोघांना उपजीविकेचे साधन भेटावे, त्यांचा हक्क आहे सारखाच भेटावे. त्याच्यानंतर डी मध्ये काय आहे? दोघांना समान कामाबद्दल समान वेतन भेटलं पाहिजे. असं नाही की पुरुषांना जास्त महिलांना कमी, तर समान वेतन. ई मध्ये काय असणार आहे? स्त्री व पुरुष कामगारांचे आरोग्य व ताकद आणि बालकांचे कोवळे वय यांचा दुरुपयोग करून घेण्यात येऊ नये. नागरिकांना आर्थिक गरजेपोटी वय किंवा ताकद यास न पेलणाऱ्या व्यवसायात शिरणे भाग पडू नये. आता त्याच्यामध्ये काय असणार आहे? स्त्री पुरुषांचे आरोग्य सांभाळणं. त्याच्यानंतर बालकं असतात, बालकांना काही कामं जमत नाही, त्या कामात राज्यानं त्यांचा दुरुपयोग होऊ देऊ नये. म्हणजे लहान पोरांना वेगळं कामाला लावून द्यायचं, ते होऊ द्यायचं नाही आहे. म्हणजे त्यांची जी ताकद आहे ते रिकाम्या कामात व्यवसायात त्याला शिरणे भाग पडू देऊ नये. ठीक आहे. ई मध्ये होतं. एफ मध्ये काय दिलं आहे? बालकांना निरामय पद्धतीने आणि मुक्त प्रतिष्ठापूर्वक वातावरणात आपला विकास करण्याची संधी सुविधा दिल्या जाव्यात.
आणि बालके व युवक यांना शोषणापासून व नैतिक व भौतिक उपेक्षेपासून संरक्षण दिले जावे. म्हणजे एकमध्ये काय दिले, जे बालक वगैरे त्यांना विकासाची संधी आणि सुविधा निर्माण करून द्यायची, शोषणापासून त्यांना संरक्षण दिलं जावं. आता याच्यामध्ये काय केलं आपण, ट्रिक केली आहे. 38 म्हणजे तसे 2 होते, जसे लोककल्याणाच्या संवर्धनासाठी 2 दिलेले होते. आता याच्यामध्ये 39मध्ये कलम 39मध्ये 6 आहे, ABCD ते F पर्यंत. आता आपण लक्षात ठेवायचं ए म्हणजे काय असतो, ॲपल काय असणार आहे, खाण्याचं साधन आहे, म्हणजे आपलं उपजीविकेचं साधन आहे, ते काय पाहिजे, सारखं पाहिजे. म्हणजे ॲपल फॉर स्त्री आणि पुरुष सेम, ठीक आहे. A फॉर ॲपल. बी फॉर बँक म्हणजे काय असतो, साधन संपत्ती, म्हणजे भौतिक साधन संपत्तीची मालकी व नियंत्रण हे काय कसे पाहिजे, उपकारक पाहिजे. साधन संपत्तीची मालकी व नियंत्रण उपकारक. बी फॉर बँकमध्ये काय असतं, साधन संपत्ती. त्याच्यानंतर सीनं आपण काय सांगू शकतो, कंट्रोल म्हणजे कशावर, संपत्ती व उत्पादन साधने यांचे केंद्रीकरण होऊ नये. कशाचं, संपत्ती व उत्पादन साधनं यांचे केंद्रीकरण होऊ नये. त्याच्यानंतर डी म्हणजे दोघांना वेतन, म्हणजे समान वेतन पाहिजे दोघांना, स्त्री आणि पुरुषांना समान वेतन भेटलं पाहिजे. ई म्हणजे काय असणार आहे, एनर्जी म्हणजे स्त्री पुरुषांची जी ताकद आहे किंवा आरोग्य आहे किंवा बालकांची जी पण कोवळे वय आहे ती किंवा त्यांची ताकद आहे ती नको त्या कामात त्यांना काही शिरणे भाग पाडू नये. एफ म्हणजे काय असणार आहे, फ्रीडम कोणासाठी, जी बी बालकं आहे त्यांना विकासाची संधी निर्माण द्यावी, त्यांना सुविधा द्याव्यात, शोषणापासून त्यांना काय करावे, मुक्त करावे, संरक्षण द्यावे, म्हणजे त्यांना फ्रीडम द्यावं, त्यांना संधी द्यावी, त्यांना सुविधा द्याव्यात. म्हणजे आपण असं लक्षात ठेवतो, A फॉर ॲपल, B फॉर बँक, C फॉर कंट्रोल, D फॉर दोघांना वेतन, E फॉर एनर्जी, F फॉर फ्रीडम, म्हणजे सगळ्यांसाठी सारखी अपॉर्च्युनिटी, फ्रीडम अँड अपॉर्च्युनिटी. ठीक आहे. आता 39मध्ये 39A हे एक नवीन कलम आहे. त्याच्यामध्ये काय दिलं आहे, समान न्याय व कायदेविषयक मोफत सहाय्य. याच्यामध्ये न्यायिक व्यवस्था चालवताना समान संधीच्या तत्वावर न्यायास प्रोत्साहन मिळेल याची निश्चिती करेल. विशेषतः आर्थिक व अन्य निसमर्थांमुळे कोणत्याही नागरिकाला न्याय मिळण्याची संधी नाकारली जाऊ नये, म्हणून मोफत कायदेविषयक सहाय्य उपलब्ध केले जाईल. म्हणजे कलम 39 हे फक्त त्याच्या हेडिंगमध्येच दिलेलं आहे, समान न्याय कायदेविषयक मोफत सहाय्य, समान न्याय कायदेविषयक मोफत सहाय्य, बस एवढं लक्षात ठेवायचं. 39 हे कलम 39 आहे, समान न्याय व कायदेविषयक मोफत सहाय्य. कलम 40 सगळ्याला माहिती आहे, ग्रामपंचायतीचे संघटन, म्हणजे ग्रामपंचायतीचे काय करायचे, संघटन करायचे. त्याच्यानंतर कलम 41 मध्ये काय दिलं आहे, कामाचा, शिक्षणाचा व विशिष्ट बाबतीत सार्वजनिक सहाय्याचा अधिकार. आता याच्यामध्ये काय असणार आहे की राज्य काय करणार, आपल्या आर्थिक क्षमतेच्या मर्यादित राहून, जी आर्थिक क्षमता आहे त्याच्या मर्यादित राहून कामाचा, शिक्षणाचा आणि बेकारी, वार्धक्य, आजार, विकलांगतेच्या स्थितीत सार्वजनिक सहाय्याचा हक्क उपलब्ध करून देण्याची तरतूद करेल. आता याच्यामध्ये काय असणार आहे कलम 41 मध्ये की राज्य काय करेल, कामाचा, शिक्षणाचा, तसंच बेकारी आहे, वार्धक्य आहे, अपंग आहे, कोणी विकलांग आहे, त्याच्यामध्ये काय करणार, तो सार्वजनिक सहाय्याचा हक्क उपलब्ध करून देणार. म्हणजे राज्याला जबाबदारी दिलेली कलम 41 मध्ये. म्हणजे ग्रामपंचायती संघटन झाल्यानंतर काय करायचं, बाबा ग्रामपंचायती स्थापन झाली, त्याच्यानंतर 41 मध्ये काय करायचं, सगळ्यांना कामाचा, शिक्षणाचा, बेकारी, वार्धक्य, विकलांग जरा असेल त्याला सार्वजनिक सहाय्याचा काय करायचा, हक्क उपलब्ध करून द्यायचा. म्हणजे कलम 41 अशी ट्रिक लक्षात ठेवू शकतो आपण. कलम 42 मध्ये काय दिलेलं आहे, आता ते जे काम आहे त्या कामाची न्याय व मानवीय स्थिती व प्रसूती सहाय्य यांच्यासाठी तरतूद करणे. ठीक आहे. आता याच्यामध्ये 2 आहे, कामाचा न्याय. आता आपल्याला काम भेटलं, ग्रामपंचायती संघटन झालं 40 मध्ये, 41 मध्ये कामाचा, शिक्षणाचा, विशिष्ट बाबतीत सार्वजनिक सहाय्याचा अधिकार भेटला. त्याच्यानंतर आता कामाचा आपला न्याय, कामाचा न्याय, त्याच्यानंतर मानवीय स्थिती, त्याच्यानंतर प्रसूती, म्हणजे जी डिलिव्हरी असते बायांची, प्रसूतीविषयक सहाय्य करायचं. ठीक आहे. जसं आरोग्य केंद्र असतं तिथं प्रसूतीविषयक सहाय्य दिलेलं असतं, प्रसूती केंद्र असते तसं. म्हणजे कामाचा न्याय, मानवीय स्थिती, प्रसूती सहाय्य. कलम 42. कलम 43 मध्ये काय दिलं आहे, कामगारांना निर्वाह वेतन इत्यादी. म्हणजे राज्य काय करेल, सर्व कामगारांना काम, निर्वाह वेतन, समुचित जीवनमान म्हणजे लिव्हिंग स्टँडर्ड
आणि विरंगुळा म्हणजे काय असतं, एंटरटेनमेंट व सामाजिक व सांस्कृतिक संधीचा पूर्ण उपयोग यांची शाश्वती देणारी कामाची परिस्थिती उपलब्ध करून देण्यासाठी, म्हणजे विशेषतः ग्रामीण क्षेत्रामध्ये वैयक्तिक किंवा सहकारी तत्वावर कुटीर उद्योगांचे संवर्धन करण्यासाठी प्रयत्नशील राहील. म्हणजे कामगारांना निर्वाह वेतन इत्यादी. निर्वाह वेतन म्हणजे तो काय करायला, निर्वाह करू शकतो ते कामगारांना, म्हणजे सर्व कामगारांना काम द्यायचं, निर्वाह वेतन, समुचित जीवनमान द्यायचं, त्याला विरंगुळा द्यायचा, सामाजिक व सांस्कृतिक संधी द्यायची, तसंच कुटीर उद्योगांचे संवर्धन याच्यामध्ये काय असणार आहे, ॲड असतो कलम 43मध्ये, कामगारांना निर्वाह वेतन इत्यादी. कलम 43A. कलम 43A मध्ये काय असणार आहे, उद्योगधंद्यांच्या व्यवस्थापनात कामगारांचा सहभाग. आता जे पण उद्योगात गुंतलेले आहे किंवा उपक्रमात आहे, आस्थापना आहे किंवा संघटनामध्ये अशा जे कामगार आहे त्यांना काय करायचं, व्यवस्थापनात कामगारांचा काय करायचा, सहभाग वाढवायचा. ठीक आहे. याच्यामध्ये कलम 43A मध्ये दिले, जसं 39A तसं 43A असं दिलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर 43B, 43A, 43B 2 दिले. 43B म्हणजे काय असणारे, सहकारी सोसायट्यांना प्रोत्साहन. ज्या बी सहकारी सोसायट्या आहे त्यांची स्वैच्छिक निर्मिती, त्याची स्वायत्त कार्यपद्धती, लोकशाही नियंत्रण आणि व्यावसायिक व्यवस्थापन यांचं प्रोत्साहन दिलं जाईल. आता हे जे मार्गदर्शक तत्त्वे 97वी घटनादुरुस्ती 2011 नुसार समाविष्ट केले आहे. आता आपल्याला माहिती आहे नाही, कलम म्हणजे भाग 9 मध्ये काय असतं, ग्रामपंचायती. भाग 9A मध्ये काय असणार आहे, महानगरपालिका म्हणजे नगरपालिका. 9B मध्ये काय असतं, म्हणजे सहकारी संस्थाबद्दल प्रोव्हिजन दिलेले आहे, बरोबर. तसंच 43B मध्ये 97वी घटनादुरुस्ती 2011 नुसार सहकारी सोसायट्यांना प्रोत्साहन हे काय केलेलं आहे, कलम ॲड केलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर कलम 44. कलम 44 मध्ये काय दिलं ते, आपण म्हणतो UCC म्हणजे युनिफॉर्म सिव्हिल कोड, सर्वांना एकरूप नागरी संहिता दिलेलं आहे कलम 44 मध्ये. आता याच्यामध्ये काय होतं, गोवा स्वातंत्र्यापासून युनिफॉर्म सिव्हिल कोड लागू असलेलं गोवा पहिलं राज्य होतं. ठीक आहे. पण घटनात्मक दृष्ट्या सुधारणा करून एखादं विधेयक मांडून एखादं उत्तराखंड हे पहिलं राज्य आहे, त्यांनी युनिफॉर्म सिव्हिल कोड लागू केलेला आहे, उत्तराखंड. ठीक आहे. उत्तराखंड आणि बाकीच्या राज्यात पण काय चालू आहे, आता प्रयत्न चालू आहे. त्याच्यानंतर कलम 45. कलम 45 मध्ये काय असणार आहे, 6 वर्षाखालील बालकांचे संगोपन व शिक्षणाची तरतूद. ठीक आहे. आता 86वी घटनादुरुस्ती केली होती 2002ला. त्याच्यामध्ये काय केलं होतं, शिक्षणाबद्दल घटनादुरुस्त्या केल्या होत्या. आता भाग 3 मध्ये काय केलं होतं त्यांनी, 86वी घटनादुरुस्तीनुसार कलम 21A ॲड केलं होतं. त्याच्यानंतर कलम 45 मध्ये शाब्दिक रचना चेंज केली होती आणि त्याच्यानंतर मूलभूत कर्तव्यामध्ये काय केलं होतं, 86वी घटनादुरुस्ती 2002 नुसार 11वं कलम ॲड केलं होतं. म्हणजे हा डिफरन्स आहे की त्यांनी शिक्षणासाठी, 86वी घटनादुरुस्ती 2002 म्हणजे शिक्षणासाठी होती. तर कलम 45 मध्ये काय असतं, जे 6 वर्षाखालील म्हणजे 0 ते 6 त्यांचे संगोपनाचे व शिक्षणाची तरतूद करेल. जसं एक्झाम्पल म्हटलं तर अंगणवाडी आहे, ICDS म्हणतो आपण त्याला, इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट सर्व्हिस असते त्याला. ठीक आहे. ICDS याची स्थापना केलेली आहे. ठीक आहे. कलम 45. कलम 45च्या नंतर काय आहे, कलम 46. आता कलम 46 मध्ये काय असतं, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती म्हणजे SC ST आणि इतर दुर्बल घटक आहे यांचं काय करायचं, शैक्षणिक व आर्थिक हित संवर्धन करायचं. जसं SC STचं काय, शैक्षणिक व आर्थिक संवर्धन करायचं. SC STचं आर्थिक संवर्धन करायचं. SC STचं काय करायचं, आर्थिक संवर्धन करायचं कलम 46 नुसार. ठीक आहे. एवढं याच्यात आहे. कलम 47 मध्ये दिलं आहे, पोषणमान व राहणीमान उंचावणे आणि सार्वजनिक आरोग्य सुधारणे, म्हणजे लिव्हिंग स्टँडर्ड जे पण आहे आपलं ते वाढवायचं. पोषणमान आहे व राहणीमान आहे ते काय करायचं, उंचवायचं आणि आपलं काय करायचं, आरोग्य सुधारायचं. आता याच्यामध्ये काय दिलं आहे, पोषणमान व राहणीमान उंचावणे, आरोग्य सुधारणे या कर्तव्यांपैकी याच्यामध्ये विशेषतः मादक पेय म्हणजे जे पण अल्कोहोल आहे किंवा आरोग्यास अपायकारक असे अंमली पदार्थ यांचे औषधीय प्रयोजनाखेरीज सेवन करण्यावर बंदी घालायची. म्हणजे कलम 47 सांगितलं आहे की जे बी अल्कोहोल पदार्थ आहे किंवा अंमली पदार्थ आहे
यांना फक्त औषध कामासाठी वापरण्यास मंजुरी द्यावी. त्याच्या व्यतिरिक्त म्हणजे ते सेवन करण्यावर काय करावी, बंदी करावी. त्यासाठी राज्य काय करणार, प्रयत्न करा. पण आपलं राज्य काय करतं, चालू द्या अल्कोहोल, चालू द्या बिडी सिगरेट वगैरे. त्याच्यामुळं काय असणार आहे, ही कलम 47 आहे ती काही जास्त उपयोग येत नाही आहे, राज्य त्याच्यावर लक्ष देत नाही. कलम 48मध्ये कृषी व पशुसंवर्धन यांचे संघटन, म्हणजे जे पण कृषीच्या रिलेटेड आहे, जसे गाई वासरे, दुभती जनावरे वगैरे या जातींचे काय करायचं, जतन करायचं, त्यांची सुधारणा करायची. आणि गोहत्या बंदी आपण जी म्हणतो व कत्तलीस मनाई, कलम 48मध्ये दिलेलं आहे. कत्तलीस मनाई करणे, जे बी जाती आहे, गायी आहे, दुभत्या गायी आहे, त्यांची जाती सुधारणे, जातींचे जतन करणे, त्यांना सुधारणा करणे. ठीक आहे, कलम 48. त्याच्यानंतर कलम 48A मध्ये दिलं आहे पर्यावरणाचे संरक्षण. आता गायी व पशुसंवर्धन झालं. 48A नंतर काय येतं, पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन. आणि पर्यावरण म्हणजे वन आलं. पर्यावरण संरक्षण व संवर्धन व वन्यजीवांचे काय करायचं, रक्षण करणे. ठीक आहे, त्याच्यामध्ये एवढं दिलेलं आहे. त्याच्यानंतर कलम 49 म्हणजे राष्ट्रीय महत्त्वाची स्मारके व स्थाने व वस्तू यांचे काय करणे, संरक्षण करणे. आता जे बी आपले काय असतात, स्मारकं असतात, गड किल्ले, त्याच्यानंतर जे बी आपले स्थानं आहे किंवा आपले काही पुतळे, त्यांचं काय करायचं, त्यांची काय करायचे, संरक्षण करायचं. त्याला विद्रूप होऊ द्यायचं नाही, नाश होऊ द्यायचं नाही. त्याच्यावर काय करायचं, त्यांनी संरक्षण करायचं, त्याची डागडुगी करायची. म्हणजे कलम 49 आहे. कलम 50 त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे, न्यायव्यवस्था कार्यकारी व्यवस्थेपासून अलग ठेवणे. म्हणजे राज्याची लोकसेवांमध्ये न्यायव्यवस्था कार्यकारी व्यवस्थेपासून अलग ठेवायचं. म्हणजे न्यायमंडळ हे अलग ठेवायचं कार्यकारी मंडळापासून. नाहीतर मग मुख्यमंत्री इन्व्हॉल्व होईल न्यायव्यवस्थेमध्ये. त्याच्यामुळं काय होतं, इनबॅलन्स क्रिएट होईल. त्याच्यामुळं कलम 50 काय केलेलं आहे, न्यायव्यवस्था आणि कार्यकारी व्यवस्था वेगवेगळी ठेवली आहे. ठीक आहे, तिची जबाबदारी कोणावर असते, राज्यावर असते. ते राज्य धोरणाचे तत्व म्हणजे कलम 50. ठीक आहे, त्याच्यानंतर कलम 51 मध्ये काय दिलेलं आहे, आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षा यांचे संवर्धन करायचं. आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षा यांचं संवर्धन करणे. आता याच्यामध्ये 4 पॉईंट दिले. 4 पॉईंटमध्ये काय येतं, की जेवढे बी आपण आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षा आहे यांचं पहिलं काय करायचं, संवर्धन करायचं. A B काय करायचं, संबंध व्यवस्थित ठेवायचे. C काय, व्यवहार कायदा किंवा तह जी असतात ती त्यांची आधार भावना जोपासायची आहे. D काय असतं, तंटे लवादाद्वारे सोडवायचे. म्हणजे पहिले संवर्धन करायचं, संबंध सुधारायचे, त्याने जी तह केली आहे किंवा व्यवहार केले त्याची आधार भावना करायची. आणि जे बिन तंटे असतील ते लवादा म्हणजे जे पण बॉडीज असतात त्यांच्याद्वारे सोडवण्याचा प्रयत्न करावा. त्यांच्याद्वारे सोडवण्याचा काय करायचा, प्रयत्न करायचा. त्याच्यानंतर नवीन मार्गदर्शक तत्त्वे. आता काही जी नवीन मार्गदर्शक तत्त्वे ती काय केली होती, ॲड केली होती. आता ती कशी होती, 42वी घटनादुरुस्ती. पहिलं बघू आपण. 42वी घटनादुरुस्ती 1976 नवीन मार्गदर्शक समाविष्ट केली होती. ती कोणती केली होती, आता 39मध्ये आपण बघितलं की ABCDEF पर्यंत प्रोव्हिजन होता. त्याच्यातलं जी F आहे ते ॲड केलं होतं, म्हणजे फ्रीडम अँड अपॉर्च्युनिटी ते ॲड केलं होतं. कलम 39A मध्ये जे कलम 39A म्हणजे सामान्य न्याय व कायदेविषयक मोफत सहाय्य हे ॲड केलं. म्हणजे 42वी घटनादुरुस्तीनंतर कलम 39F, 39A, त्याच्यानंतर 43A. आता 43A मध्ये काय होतं, उद्योगधंद्यांच्या व्यवस्थापनात कामगारांचा सहभाग घ्यायचा 43A नुसार. त्याच्यानंतर 48A म्हणजे काय असतं, पर्यावरणाचे संरक्षण, संवर्धन, वन्यजीवांचे रक्षण करणे. ठीक आहे, म्हणजे 42व्या घटनादुरुस्ती 1976 मध्ये नवीन मार्गदर्शक तत्त्वे ॲड केली होती. 39F, 39A, 43A, 48A. लक्षात जर ठेवायचं आहे 39A, 43A, 48A म्हणजे A आणि 39F. ठीक आहे, 42वी घटनादुरुस्ती. 44वी घटनादुरुस्ती 1978 नुसार एकच तत्व ॲड केलं गेलं होतं, म्हणजे 38.2. आता 38 आपण बघितलं
की राज्याने लोककल्याणाच्या संवर्धनासाठी समाजव्यवस्था प्रस्थापित करणे. त्याच्यात काय होतं, दोन होतं, म्हणजे समाजव्यवस्था प्रस्थापित करा, त्याचं संवर्धन करायचं आहे, लोककल्याणाचे जतन करायचे. आणि दुसरं काय होतं, आर्थिक जी बी आपली विषमता आहे ती किमान पातळीवर आणायची. तर 44व्या घटना दुरुस्ती 1978 नुसार काय केलं होतं, 38(2) हे टाकलं गेलं होतं, म्हणजे जी उत्पन्न विषमता आहे ती काय करायचं, कमी करण्याचा प्रयत्न करायचा. 42वी घटना दुरुस्ती, त्याच्यामध्ये 4 तत्व ॲड केली. 44वी घटना दुरुस्ती 1 तत्व ॲड केलं. 86वी घटना दुरुस्ती, त्याच्यामध्ये 45 कलम जे आहे त्याची काय केली होती, वाक्यरचना काय केली होती, बदल केली होती. ठीक आहे, याच्यामध्ये असं केलं होतं. त्याच्यानंतर याच्यामध्ये काही पॉईंट्स आहे, जसं अल्लादी कृष्णस्वामी अय्यर यांच्यामध्ये काय आहे, यांच्यामध्ये मार्गदर्शक तत्वे जे ती काय आहे, लोकांना जबाबदार असलेले कोणतेही मंत्रिमंडळ घटनेच्या भाग 4 मधील तरतुदींकडे दुर्लक्ष करू शकत नाही. ठीक आहे, म्हणजे लोकांना जबाबदार असलेले कोणतेही मंत्रिमंडळ म्हणजे राज्य आलं. आणि त्याचं म्हणणं आहे की अय्यरचं की बाबा हे तुम्ही जे मंत्रिमंडळ आहे ते भाग 4ला दुर्लक्षित करू शकत नाही. तसंच आंबेडकरचं काय म्हणणं होतं, जनतेच्या मतावर आधारित असलेले सरकार धोरण ठरविताना मार्गदर्शक तत्वांकडे अजिबात दुर्लक्ष करू शकत नाही. म्हणजे जेव्हा सरकार धोरण ठरवतं त्यावेळेस त्यांना त्याच्या मार्गदर्शक तत्वांकडे अजिबात दुर्लक्ष करू शकत नाही. आता सुरुवातीला एक बघितलं होतं की BN राव जे होते त्यांनी काय केलं होतं, सरळ 2 विभाजन केले होते कायदेशीर घटना, म्हणजे वैयक्तिक जे बी आपले हक्क होते ते 2 केले होते. एक कसे केले होते, वैयक्तिक एक न्यायप्रविष्ट केले होते आणि गैर न्यायप्रविष्ट केले होते. त्यांनी हा म्हणला होता. अल्लादी कृष्णस्वामींनी सांगितलं की मंत्रिमंडळ त्यांनी काय करायचं, भाग 4च्या तरतुदीकडे दुर्लक्ष करू नये. आंबेडकर म्हणतात जे बी सरकार धोरण ठरवेल ते मार्गदर्शक तत्वाकडे दुर्लक्ष होऊ शकत नाही असं ठरवायचं. ठीक आहे, आता मार्गदर्शक तत्व ही न्यायप्रविष्ट का नाही केली, न्यायप्रविष्ट का नाही, म्हणजे तिला न्यायप्रविष्ट का नाही बनवली, म्हणजे ती गैर न्यायप्रविष्ट का ठेवली. आता याच्यामागं 2-3 रिझन दिले त्यांनी. पहिलं रिझन काय आहे की याची जी अंमलबजावणी आहे त्याच्यासाठी वित्तीय संसाधनं म्हणजे आता पैसा लागला असता ती देशाकडे कमी पडली असती. दुसरं आहे की देशात प्रचंड विविधता आहे किंवा मागासलेपणा आहे, त्याची अंमलबजावणी त्यांच्या मार्गात येईल अशी भीती होती. म्हणजे मागासलेपणा आहे किंवा आपली जी विविधता आहे त्याच्यामुळं काय झाली असती, ती डिवाईड झाली असती. आणि तिसरं आहे की आता नवीनच आपला देश स्वतंत्र झाला होता, त्याच्यामुळे देशासमोर काय होती, आव्हानं होती, म्हणजे अनेक बाबी होत्या. त्याच्यामुळे ते काय केलं, गैर न्यायप्रविष्टच ठेवली गेली. आता काही व्यक्ती आहे त्यांनी त्यांच्या मुद्दे मांडलेले, त्याच्यापैकी काय आहे, NM सिंघवी यांचं काय म्हणणं आहे, मार्गदर्शक तत्वे म्हणजे घटनेला जीवन प्रदान करणाऱ्या तरतुदी आहे. मार्गदर्शक तत्वे म्हणजे घटनेला जीवन प्रदान करणाऱ्या तरतुदी आहे. सिंग म्हणतो की बाबा जीवनाला म्हणजे जीवन प्रदान करणाऱ्या तरतुदी. MC छागला काय म्हणतो, म्हणजे भारताचे माजी सरन्यायाधीश होते, जर या सर्व तत्वांची पूर्ण अंमलबजावणी करण्यास आली तर आपला जो देश आहे पृथ्वीवरील स्वर्ग बनेल. म्हणजे छगला म्हणतो की जर आपण जर याची अंमलबजावणी केली तर देश आपला काय स्वर्ग बनेल. म्हणजे आपण छगन गगनला जाऊ, देशी पृथ्वीवरील स्वर्ग बनेल. म्हणजे स्वर्ग कुठं असतो, गगनात, तर गगन बनेल असं छगला गगला. त्याच्यानंतर BN राव म्हणजे मार्गदर्शक तत्वे ही राज्यसंस्थेच्या प्राधिकारांसाठी नैतिक तत्वे आहे. आता ते त्यानं मागं सांगितलं होतं की बाबा ती जर समजा गैर न्यायप्रविष्ट असली मग ती राज्यासाठी काय काम करेल, एक नैतिक तत्व म्हणून काय करेल, काम करेल. त्यांच्यात किमान शैक्षणिक मूल्य आहे. त्याच्यात किमान काय आहे, त्याच्यामध्ये काय असणार आहे, शैक्षणिक मूल्य आहे. आता याच्यावर टीका काय झाली की बाबा हे गैर न्यायप्रविष्ट आहे, तार्किकपणे रचना केलेली आहे, त्याच्यामध्ये घटनात्मक संघर्ष आहे. आता जसं भाग 3मध्ये पाहिलं की भाग 3च्या बाहेरील आपण काय केले पाहिजे, काही हक्क पाहिले होते जे की कायदेशीर हक्क होते. काही हक्क 226 नुसार राबवले जात होते, ते म्हणजे कायदेशीर हक्क होते. तसंच भाग 4 बाहेरील काही मार्गदर्शक तत्वे. आता त्याच्यामध्ये कलम 335 म्हणजे भाग 16 मध्ये काय दिले, म्हणजे निवडणुका झाल्या, निवडणुकीनंतर भाग 16
याच्यामध्ये काय दिलं त्यांनी, सेवा व पदे यावर अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यांचे हक्क. सेवा व पदे ज्या सर्व्हिसेस असतात किंवा ज्या बी पदं असतात त्याच्यावर SC STचे काय असणारे हक्क असणारे. ठीक आहे, या सेवांवर हक्क. त्याच्यानंतर कलम 350A भाग 17 म्हणजे कलम 335 भाग 16, कलम 350A भाग 17 प्राथमिक स्तरावर मातृभाषेतून शिक्षणाची सोय. म्हणजे आपण आता ज्या राज्यात आहे त्या राज्यात प्राथमिक जी भाषा असणार आहे त्या भाषेतून शिक्षणाची सोय द्यावी. ठीक आहे, भाग 17 म्हणजे काय असणार आहे, 17 भाषा. भाग 17 भाषाचं आहे, म्हणजे भाषावर काय करायचं, प्राथमिक स्तरावर भाषेची शिक्षणाची सोयी द्यावी असं काय होतं. म्हणजे भाग 3च्या बाहेरील मार्गदर्शक तत्वे. ठीक आहे, त्याच्यानंतर कलम 351 भाषेतच आहे, म्हणजे भाग 17मध्ये हिंदी भाषेच्या विकासासाठी मार्गदर्शक तत्व. आता हिंदी भाषा ही विस्तृत भाषा असल्यामुळं तिथं काय करणार आहे, हिंदी भाषेच्या विकासासाठी मार्गदर्शक तत्व म्हणजे हिंदी भाषेचा प्रसार वाढवणे, त्याच्यानंतर अभिव्यक्तीचे माध्यम म्हणून ती उपयोगात आणता येईल अशा रीतीने तिचा विकास करणे, म्हणून हिंदी भाषेच्या विकासासाठी मार्गदर्शक तत्व लागू केलं. आता वरील जी मार्गदर्शक होती ती काय, ती सुद्धा न्यायप्रविष्ट नाही, मात्र न्यायव्यवस्थेने त्यांना सारखेच महत्त्व प्रदान केलेले आहे. ठीक आहे, आता कलम 335, कलम 350A आणि कलम 351 हे जे कलम आहे ते भाग 3च्या बाहेरील आहे. ठीक आहे, भाग 3च्या बाहेरील आहे, भाग 4च्या बाहेरील आहे. भाग 4च्या बाहेरील कलम 335, 350A, 351 आणि भाग 3च्या बाहेरील कलम जर म्हटलं तर 265, 300A, 301, 326. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवायचं. आता एक छोटासा मुद्दा ॲड करायचा राहिला, मार्गदर्शक तत्वांचं वर्गीकरण. आता आपण जे पाहिलं सुरुवातीला एक पॉईंट काय होता की मार्गदर्शक जी तत्वे त्याचे 4 भागात काय केलं होतं, वर्गीकरण केलं होतं, सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि आंतरराष्ट्रीय. ठीक आहे, काय होते, सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि आंतरराष्ट्रीय. ठीक आहे, आपण आंतरराष्ट्रीय कलम तर शेवटीला होता, सामाजिक, आर्थिक, राजकीय आपण बघितले. आता सामाजिक तत्वांचे वर्गीकरण काय होते, एक समाजवादी तत्वे होती, गांधीवादी तत्वे होती, उदारमतवादी बौद्धिक तत्वे. आता याच्यामध्ये समाजवादी तत्वापेक्षा गांधीवादी तत्वे समजून घेऊ. गांधीवादी तत्वे काय होती, कलम 40 म्हणजे ग्रामपंचायतीचे संघटन, कलम 43मध्ये दिलं होतं की कामगारांना निर्वाह वेतन म्हणजे कामगारांना काम, निर्वाह वेतन, समुचित जीवनमान, विरंगुळा, सामाजिक सांस्कृतिक संधीचा उपयोग म्हणजे कुटीर उद्योगांचे संवर्धन, म्हणजे कलम 43 कुटीर उद्योगांचे संवर्धन. त्याच्यानंतर कलम 46 जे SC ST दुर्बल घटक आहेत त्यांचे काय करायचे, आर्थिक आणि शैक्षणिक हितसंबंध. कलम 47 मादक आणि जे अंमली पदार्थ आहे त्यावर काय करायचं, म्हणजे आपलं जे जीवनमान आहे, पोषणमान आहे ते काय करायचं, उंचवायचं, ते काय करायचं, सुधारायचं. म्हणजे हे कलम 47मध्ये येणार. कलम 48 गायी व इतर जनावरांच्या कत्तलीस मनाई. कलम 48मध्ये दिले कृषी व पशुसंवर्धन यांचे संघटन. कृषी व पशुसंवर्धन यांचे संवर्धन. त्याच्यामध्ये काय दिलं की ज्या बी गायी जाती संवर्धन करायचं, त्यांचा सुधारणा करायची, कत्तलीस मनाई करायची, असे गांधीवादी तत्वे दिलेली आहे. त्याच्यानंतर समाजवादी तत्वे, उदारमतवादी तत्वे असं ॲड केलेलं आहे. ठीक आहे, आता याच्यामध्ये जास्त ॲडिशनल नाही, एवढंच.